कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम 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 कृष्ण हरी विठ्ठल जाणो तुझा भाव आम्ही जाणो तुझा भाव आम्ही जाणो तुझा भाव आम्ही जाणो तुझा भाव दृढ धरियले पाव दृढ धरियले पाव ठाकून दूचू कविता ठाकून दूचू कविता नेगो थोड़े बहु देता
मी लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. सहज लीळे उदकी वया, तुम्ही रक्षिल्या निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. निळा म्हणे धराल हाती, तरी द्याल मती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. आम्ही जाणो तुझा भाव, आम्ही जाणो तुझा भाव, दृढ धरियले पाव. फाको नेदू चुकविता, फाकू नेदू चुकविता. नेघो थोडे बहु देता. मागील दिवसांचे लिगाड, बहुता दिवसांचे लिगाड, आले होत होत जड. फाको नेदू चुकविता, नेघो थोडे बहु देता. तुका म्हणे आता नेघो सर्वस्वही देता. फाको नेदू चुकविता, नेदू थोडे बहु देता. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 841 क्रमांकाचा हा अभंग असून विषय तोच आहे. एका दृष्टीने पाहिलं तर तोच आहे, आणि एका दृष्टीने पाहिलं तर त्याचा एक नवीन एक अलौकिक पैलू तुकाराम महाराज आपल्यापुढे ठेवतात. कर्जदार आणि सावकार, ज्याप्रमाणे मनुष्य जीवनात आल्यानंतर खाणं पिणं लेणं नेसणं याच्या पलीकडे जाऊ शकत नाही, त्याप्रमाणे व्यवहाराच्या विश्वात मनुष्य आला की कुणाचं तरी ऋण आपल्यावर असणं, कुणाचे तरी उपकार आपल्यावर असणं, आपण कुणाच्या तरी उपयोगाला पडून त्याच्यावर आपलं काही ऋण होणं कळत न कळत, त्याचं आपल्यावर होणं, आपलं त्याच्यावर होणं, किंवा आपलं त्याला फेडावं लागणं, त्याला आपलं फेडावं लागणं, या गोष्टी कळत न कळत प्रत्येकाच्या जीवनात कमी अधिक प्रमाणात होतच असतात. आणि या होत असलेल्या गोष्टींचा व्यवस्थितपणा कसा असावा याकरता जसा आज कायदा आहे, या दोन गोष्टी व्यवस्थित होण्याकरता, की कोणाचं कोणी घेतलं आहे कर्ज आहे, मग ते मिटवलं नाही, मग त्यांनी त्याच्यावर केस केली, मग ती स्टँड झाली, मग ते दोन्हीकडचे वकील आले, मग ते आपली आपली बाजू मांडायला लागले, मग कायद्याचे नियम त्याला लावले, मग त्याचा साकल्यानं न्यायाधीशाने विचार केला. हे जसं आहे तसंच विश्वाच्या कायद्यातही आहे. ते विश्व आहे, तेथ विश्व हा अनादी ठाव, तेथ नियंता ईश्वरराव. चावडी न्यायो अन्यायो निवडी वेदू. मग त्याच्यात अन्याय कोणाचा झाला, न्याय कोणाचा झाला, हे अशा प्रकारचं आहे. पण एक गोष्ट आहे की हा न्याय अन्याय केव्हा होतो, की प्रामाणिक माणसं दोन्ही नसतील तर होतो. दोन्ही प्रामाणिक असले देणारा आणि घेणारा, तर देणाऱ्याची परिस्थिती जरी नाजूक झाली, त्याला देता आलं नाही तरी त्याला व्यवस्था आहे सगळी, अशी गोष्ट आहे. फक्त तो प्रामाणिक असावा एवढीच गोष्ट आहे. दोघं प्रामाणिक असावेत, दोघांना त्या नियमांची माहिती असावी, आणि ते नियम आपण आपल्याकडून पाळले जावेत असा इरादा असून त्याच्याकरता थोडंफार नुकसान झालं तरी चालेल असं असलं तर दोघांचाही व्यवहार चांगला होऊन दोघंही परमेश्वराच्या दरबारात निर्दोष ठरतात. लक्षात ठेवा. दात्या आणि मागत्यासी धर्मनीती तरी बोलिली ऐसी, यथाशक्ती ठाकेल तैसी. तेव्हा या गोष्टी असतात, आणि या गोष्टीच्या वेळेला जेव्हा वाद निर्माण होतो तेव्हा न्याय देणारा दुसरा तिसरा कोणी लागतो. आणि या विषयाच्या बाबतीत जर आपण चिंतन करायला लागलो तर याच्यात सर्वोच्च स्थान कोणाचं आहे, तर देव आणि भक्त, देव आणि संत. न्यायाची चाकोरी कधीही न सोडणारा देव, कोणावरही अन्याय न करणारा देव. देव जसा सर्वज्ञ आहे, देव जसा व्यापक आहे, देव जसा उदार आहे, तसाच देव न्यायी पण आहे. भक्ताला करुणाघन आहे, मागणाऱ्याला उदार आहे, आणि न्याय अन्यायाचा निर्णय करणारा तो न्यायी आहे, अशी गोष्ट आहे. म्हणजे न्यायीपणामध्ये सर्वोच्च स्थान आहे देवाचं. आणि आपण कोणावर अन्याय न करता
आपण सगळ्यांशी प्रामाणिक वागण्यांच्यामध्ये सर्वस्व आहे, कमांड आहे संतांची. आणि आज प्रसंग असा विचित्र आहे एका दृष्टीने विचार करायला, की त्या दोघातच वाद निर्माण झाला आहे की आता काय करायचं, कोण अन्याय कोणावर करतं आणि कोणी काय करतं आणि कोणी ऋण कोणाचं चुकवलं नाही. आणि त्याच्याकरता तो वाद झाला आहे आणि तो या अभंगात निकराला गेला. मागचे 2 पैलू आपण पाहिले. काय 2 पैलू आपण पाहिले. तिसरा पैलू काय आजच्या पैलूच्या विषयाचं एक मुख्य वाक्य, ज्याला ब्रीद वाक्य म्हणतात किंवा घोष वाक्य म्हणतात, ते कोणतं आहे? तर देव भक्ताचं ऋण चुकवू शकत नाही. देवाला भक्ताचं ऋण चुकवता येत नाही. ही गोष्ट वदतो व्याघात आहे. वदतो व्याघात म्हणजे काय? एखादा माणूस बोलायला लागला आणि तो म्हणाला मी मुका आहे हो, मला बोलताच येत नाही. मुका माणूस शब्दाने बोलून जर मी मुका आहे असं सांगायला लागला, तो म्हणा अरे बोलतोय ना धडधडीत, मुका कसा तू? मुका नाही, तू बोलणार आहेस. छोटीशी गोष्ट सांगतो आपल्याला. एकदा एक गाडी चालली होती, बैलगाडी उतारानं, आणि एक बाईन एक मुलगा येत होता आणि त्या गाडीनं धक्का दिल्यामुळे तो मुलगा खलास झाला. आई ओरडू लागली. मग आईनं वकील दिला, कोर्टात केस केली की याने माझ्या मुलाचा खून केला म्हणून. मग ती केस चालली. चालल्यानंतर या गाडीवानाचाही मुलगा वकील होता, तिनं वकील दिला, याने वकील दिला. दोन्हींचा क्रॉस सुरू झाला. तेव्हा त्या वकिलाने कोर्टात जाताना त्या आशिलाला सांगितलं होतं, त्या गाडीवानाला सांगितलं होतं की आम्ही काय विचारू, तू काय म्हणायचं, तू काही बोलायचं नाही, न्याय करायचं, नुसतं न्याय करायचं. त्याला सांगितलं, काही बोलायचंच नाही दुसरं. आणि त्याप्रमाणे सुरू झालं. तिकडच्या वकिलाने सांगितलं की याने मुलगा चेंगरला म्हणून. आणि त्याला विचारलं की हा मुलगा चेंगरला, तर मला म्या, काही त्याला कळत नाही. तेव्हा ती बाई म्हणाली, जिचा मुलगा मारला, तिथे काय की अरे तो वकील म्हणला हा मुका आहे आमचा. ती म्हणली मुका नाही आहे. त्यावेळेला मोठ्याने बोलत होता की गाडी मला आवरत नाही, पोराला बाजूला घ्या म्हणून. त्याच मुद्द्यावर त्याला निर्दोष सोडलं त्यांनी. मला बोलायचं हे आहे की आपल्याला काही बोलता येत नाही असं बोलता न येणारा माणूस म्हणतो का? म्हणत नाही. म्हणून मी मुका आहे हे बोलून म्हणलं की मी मुका नाही हे माझं बोलणंच सिद्ध करत आहे, त्याला वदतो व्याघात म्हणतात. आणि हा वदतो व्याघात अशी गोष्ट आहे की जे प्रामाणिक आहेत, जे न्यायी आहेत, जे समर्पित आहेत, भक्त समर्पित आहेत, आणि पांडुरंग न्यायी आहे आणि पांडुरंगाचे अत्यंत प्रिय आहेत आणि तो प्रिय आहेत, आणि यांच्यात हा वाद कसा निर्माण झाला आणि तो निकराला कसा गेला, तर त्याचं चिंतन करताना एक पैलू मुख्य आहे की खरंच देव भक्ताचं ऋण फेडू शकत नाही, ही गोष्ट आहे. हां, मी बोलत हे होतो की देव भक्ताचं ऋण फेडू शकत नाही, हा वदतो व्याघात आहे. कारण देवाला अमुक काही येत नाही असं आहे का? काही सांगा. असं जगात काहीच नाही. करशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई, आपुले करुणेची साई करीव आई मजवरी. जगामध्ये देवा तूच एक असा आहे की तुला अमुक एक करता येत नाही असं त्या ठिकाणी असं नाही. हे अशक्य गोष्ट आहे, इम्पॉसिबल आहे अशी गोष्ट आहे. देवाची जी कर्तुम शक्ती आहे ना, त्या शक्तीचा अर्थच असं की जे कुणालाही करता येत नाही आणि जे कधीही केलं जात नाही ते त्याला सहज करता येतं संकल्पाने. देवाचं देव पण हे आहे. दुसऱ्या अकर्तुम अन्यथा कर्तुम तर राहिल्या, त्याचं काही आता इथे उहापोह नाही. परंतु अशी शक्ती असताना तो भक्ताचं ऋण फेडू शकत नाही, हे कसं अशी गोष्ट आहे. आणि देवाला एखादी गोष्ट करता येऊ नये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करणारं जगात व्यक्तिमत्वही कोणतंही नाही, कुणीच नाही असं. पण एक संत त्याला अपवाद आहे की हेच असं करू शकतात की त्याच्यावर असं ऋण करायचं की त्याला फेडता आलं नाही पाहिजे, अशी गोष्ट आहे.
म्हणजे संतांच्या ठिकाणची अलौकिकता ही आहे की ते देवाला कुणी नाही केलं ते करू शकतात, आणि देवाची अलौकिकता ही आहे की भगवंताला सगळंच करता येत असलं तरी त्यानं आपल्या या नियमात अपवाद निर्माण करून संतांनी केलेलं ऋण मला फेडता येत नाही, हा संतांचा मोठेपणा वाढवण्याकरता त्याने आपल्याकरता घेतलेला हा कमीपणा आहे असं मी म्हणेन. अशी गोष्ट आहे. या सगळ्या विवेचनाचा अर्थ इतकाच आहे की या अभंगाचं वाक्य असं आहे की देव भक्ताचं ऋण फेडू शकत नाही, आणि अशा प्रकारचं देव भक्ताचं ऋण का फेडू शकत नाही त्याचं थोडंसं चिंतन आपल्याला आज मांडायचं आहे. थोडं लक्ष देऊ नये का कृपा करून. भक्त देवावर ऋण करतात. कशाचं ऋण करतात? कर्जाचं पैसे देतात. देवाला काही संकट आलं म्हणून ते संकट दूर करतात की देवाजवळ सामर्थ्य नाही आणि यांच्याजवळ सामर्थ्य जास्त आहे म्हणून ते हे करतात. देवाच्या मुलाला पोरगी मिळत नाही म्हणून हे आपली पोरगी देतात. काय करतात काय नेमकं? देवावर उपकार करतात म्हणून. तर त्याचं एकच भक्त आहे की भक्त ज्यामुळे भक्त म्हणविला जातो ते भक्तीचं ऋण आहे, दुसरं काय? भक्तीचं ऋण आहे. असं ते देवावर करतात आणि देवाला ते फेडता येत नाही. एक गोष्ट आहे, काय आहे, ज्याला ऋण फेडण्याची धमक नाही त्याने ऋण करूनच घेऊ नये. करून घेऊ नये. आज आपल्याकडे खायला नाही, उपाशी राहावं, एक दिवस पाणी पिऊन राहावं, पण कर्ज फेडायचं नाही ना, मग करून नाही. पण तसं नाही. तर या चिंतनाचं मूळ असं आहे, चिंतन केलं तर, की ऋण दोन प्रकारचे असतात. एक प्रगट ऋण असतं आणि एक अप्रगट ऋण असतं. प्रगट ऋण काय असतं? मला अडचण पडली, मला 50,000 रुपये पाहिजेत, मुलीचं लग्न आहे, एवढे कमी आहे, मला हुंडा द्यायचा आहे, द्या, मी देईन तुमचे. आणि माणसाशी असा व्यवहार केल्याशिवाय आणि मागितल्याशिवाय जीवन जात नाही, व्यवहार केल्याशिवाय जीवन जात नाही, आणि द्यावंही लागतं, विश्वासही ठेवावा लागतो. अगदी मी विश्वास ठेवणारच नाही, मी कोणाला मागणारच नाही असं कोणालाच जमत नसतं. मागावं लागतं, द्यावं लागतं. मग त्याच्याकरता एखादी वस्तू दिली जाते, पैसे दिले जातात, किंवा एखादी स्थावर आहे, हा प्लॉट आहे तुमचा, घ्या तुम्ही आणि विका, केवढ्याला विकायचा तो, मला येईल तसे पैसे द्या तुम्ही. म्हणजे प्रगट ऋणाच्या प्रकारामध्ये मनुष्याला पैसा, वस्तू, स्थावर अशा प्रकारचं दिलं जातं. एखादी व्यक्ती पण दिली जाते, की जा, तुमच्या घरी अडचण आहे ना, आमच्या या मंडळीला किंवा आमच्या मातोश्रीला, आमच्या बहिणीला कोणी आहेत मोकळ्यात, जा, 15 दिवस घेऊन जा. ऋण होतं तेवढं. व्यक्ती, वस्तू, घटना, स्थावर काहीतरी दिलं जातं, वस्तू, हे प्रगट ऋण आहे. प्रगट ऋण आपण आपल्यावर करून घेतो, तो आपल्यावर करतो, ते त्याचं फेडावं लागतं, प्रश्न नाही आहे. पण काही ऋण जे असतात ते अप्रगट ऋण असतात. अप्रगट ऋण म्हणजे काय? की त्याला न सांगता केलं जातं ते ऋण. एखाद्याच्या इच्छेतली गोष्ट एखाद्यानं न सांगता जर करून टाकली तर त्याला अप्रगट ऋण अशा प्रकारचं म्हणतात. अप्रगट ऋण. त्याला जर कळलं तर त्याच्यावर त्याचा खूप भार पडत असतो की अरे बापरे, याने एवढं केलं माझ्यासाठी. काही माणसं काहींचे काम करण्याकरता आपलं बलिदान करतात त्याला न सांगता, आणि ते जर केलं तर त्याच्याकरता त्याला जन्मभर त्याच्याकरता कृतज्ञतेनं अश्रू ढाळीत बसावं लागतं. त्याचं काय ऋण फेडणार सांगा तुम्ही? कसं ऋण फेडणार? आणि कधी कधी त्या नुसती इच्छा झाली, एखाद्याला इच्छा झाली आणि ती इच्छा सांगितली नाही कोणाला, ती इच्छा कळली नाही, म्हणजे सांगितली नाही, न सांगता एखाद्यानं जाणली आणि ती इच्छा पूर्ण करण्याकरता याला न सांगता त्याने त्या ठिकाणी इच्छा पूर्ण केली, म्हणजे ते काम केलं. अशी गोष्ट आहे. श्रीमद भागवताच्या 9व्या स्कंदात ययाती राजानं आणि सांगितलेली एक गोष्ट आहे. त्या कोणत्या मुलाला वडिलांचा अधिकार असतो नसतं एक सांगताना एक 2-3 मुलांचे प्रकार सांगितले.
उत्तमश्चिंतितं कुर्यात प्रोक्तकारी तु मध्यमः अधमो श्रद्धया कुर्यात अकर्तो चरितं पितुः. 4 प्रकार सांगितले की मुलं जी आपल्याला होतात ना त्यांचे 4 प्रकार असतात. एक उत्तम असतो, एक मध्यम असतो, एक अधम असतो आणि एक मुलगाच नसतो. शरीरातली ती घाण फेकलेली असते बाहेर. ऐका, तर जो मुलगा वडिलांचं ऐकतो नाही, म्हणजे सांगितल्यावर तो अमुक अमुक ठिकाणी जाऊन अमुक काम करून ये मग तो गेला नाही, मुलाला सांगावं लागत नाही. उत्तमश्चिंतितं कुर्यात. उत्तम पुरुष किंवा उत्तम पुत्र तो की वडिलांचं चिंतित करतो, म्हणजे त्याने चिंतन केलं आहे, एवढं कळलं त्याला, तो जाणतो. तेही जाणण्यालाही कुशलता लागते, करण्यालाही लागते आणि असं तो करतो, त्याला उत्तम मुलगा म्हणतात. जो सांगितल्यावर करतो पण श्रद्धेने करतो, सांगितल्यावर की माझ्या वडिलांनी सांगितल्यावर मला केलं पाहिजे, तो मध्यम. वडिलांनी सांगितल्यावर हातपाय आपटून डोळे मोठे करून किंवा डोळे फिरून करतो, बळजबरीनं करतो, अश्रद्धेनं करतो, आमच्या म्हाताऱ्याला कळतच नाही असं म्हणून करतो, त्याला अधम पुत्र म्हटलं. आणि अकर्तो चरितं पितुः. आणि जो वडिलांचं सांगितलेलं करतच नाही त्याला मुलगा म्हणण्याची योग्यताच त्याला नाही, तो वडिलांनी आपल्या शरीरातून बाहेर टाकलेली विष्ठा आहे असं शास्त्रकार म्हणतात. आता आपण कोणाचा मुलगा असो तर आपण कसे आहोत ते आपण ठरवावं. तेव्हा मुद्दा इथं आहे की उत्तम असला मुलगा तर त्याचं उत्तमत्व आहे की तो जाणून करतो. आणि याला एक उदाहरण आहे, महाभारतातलं प्रसिद्ध उदाहरण आहे. राजा शंतनू प्रतिपाचा मुलगा आणि त्याचा देवव्रत गंगेच्या पासून झालेला. तर देवव्रत झाल्यानंतर हा देवव्रत यांच्या म्हणजे पुढे झालेले भीष्म प्रतिज्ञा केल्यानंतर तर ते लहान होते, पहिल्यांदा 8वा क्रमांक होता यांचा. 7 मुलं त्या गंगेत बुडवून टाकले जन्म झाला की. आणि 8व्या मुलाच्या वेळेला या शंतनुला दम नाही धरवला म्हणून ते रागावले, मग तो ठेवला त्यांच्याकरता, ठेवला त्यांनी. आणि गंगा माता निघून गेली. मग गंमत अशी झाली की गंगा माता निघून गेल्यानंतर हे शंतनू विधूर झाले आणि त्यांना एके दिवशी प्रवास करताना त्या सत्यवतीची संगती झाली म्हणून तिच्याशी विवाह करण्याची इच्छा झाली. आणि त्या कोळ्याला, त्या दाशाकडे ते गेले आणि त्याने मागणी घातली की मी इथला सम्राट, तुम्हाला खूप चांगली गोष्ट आहे, माझं भाग्य आहे की राजाने मागणी घातली, पण अडचण आहे माझी एक. काय की माझ्या मुलीला जो मुलगा होईल त्याला दास बनवाल तुम्ही आणि तुमचा पहिला मुलगा राज्यावर बसेल ना. तसं नाही, माझ्या मुलीला जो मुलगा होईल तुमच्यापासून त्याला त्या ठिकाणी तुम्ही राज्यधर करणार असाल तर मी मुलगी देतो तुम्हाला. आता शंतनू राजा पेचात आला आणि आल्यानंतर आता एवढा कर्तबगार मुलगा की ज्याने वसिष्ठाकडून ज्ञानाचं शिक्षण घेतलं आहे, धनुर्वेदाचं शिक्षण ज्याने परशुरामजीकडून त्या ठिकाणी घेतलेलं आहे, बृहस्पतीकडून ज्ञान घेतलेलं आहे, वसिष्ठाकडून जो शिकलेला आहे, गंगेने हे सगळं करून घेतलं त्यांच्याकडून. एवढा अधिकारी, एवढा सालस आज्ञाधारक मुलगा बाजूला ठेवायचा आणि दुसरी बायको करून तिला झालेला कोणी पण वर बसवायचं, हे कसं? राजा नाईलाज झालं, राजा गप्प बसला. पण तो राजा खंगू लागला, त्याची प्रकृती ढासळू लागली. ती पाहिल्यानंतर या देवव्रतानं म्हणजे पुढे झालेल्या भीष्माचार्यांनी त्यांच्या सारथ्याकडून हळूच हे सगळं काढून घेतलं. त्यांना माहितीच नव्हतं, काढून घेतलं. आणि देवव्रत त्याच्याकडे गेले, त्या दाशाकडे. त्यांनी हीच गोष्ट मांडली. त्यांनी म्हणलं, हे बघा, वडील नाही बोलू शकले पण मी बोलू शकतो की तुमच्या मुलीला जो मुलगा होईल तोच राज्यधर होईल, मी त्याला राज्यधर बनवील. आता काही हरकत आहे का? आता द्या मुलगी, तुमची मुलगी माझी माता बनवा. त्यावेळेस तो म्हणला, तुम्ही फार मोठे आहात, तुम्ही फार मोठा त्याग करताय, पण अजून एक अडचण आहे की तुम्ही नाही राज्य स्वीकारणार
पण तुम्ही ज्या दुसऱ्या एखाद्या कन्येशी लग्न करणार, तुम्हाला जी मुलं होतील ते अत्यंत पराक्रमी असतील आणि हा कमी पराक्रमी असेल, तर हे त्याला बाजूला घेऊन बाजूला काढून आमचा अधिकार आहे म्हणून ते राज्यावर बसतील, याला बाजूला काढतील, नाही तर खलास करतील. याच्यावर तुमचं काय मत आहे? त्यावेळेस त्यांनी म्हटलं की ठीक आहे, मला मुलगाच होणार नाही याची व्यवस्था मी करतो, मी आजन्मपर्यंत मी ब्रह्मचर्य पालन करीन. अशा प्रकारचं म्हणजे वडिलांची इच्छा त्या मुलीशी लग्न करायची असताना त्यात जर आपण प्रतिबंध आहोत, तर आपल्या जीवनाच्या विषयसुखावर निखार ठेवून ज्यांनी प्रतिज्ञा केली, म्हणजे देवाने पुष्पवृष्टी केली आणि त्याला भीष्म हे नाव आलं, त्याला भीष्म प्रतिज्ञा म्हणतात. आता सांगा, हे ऐकल्यानंतर त्या बापाच्या अंतःकरण त्या मुलाविषयी काय झालं असेल हो, काय वाटलं असेल त्याला. महाभारतात वर्णन आहे. त्यांनी धावत धावत जाऊन त्यांना गाढ आलिंगन दिलं, डोळ्यातल्या अश्रूंनी त्याच्या अंगावर अभिषेक केला आणि म्हटलं, सुपुत्र खरा तो आहे. याला म्हणतात उत्तमश चिंतितम कुर्यात, उत्तमश चिंतितम कुर्यात असं म्हणतात. तर मग त्याने आलिंगन दिलं आणि शंतनूंनी एक आशीर्वाद दिला की एवढा मोठा त्याग तू पितृवचनाकरता जर दिला, ज्याप्रमाणे रामचंद्रांनी पितृवचनाकरता पुऱ्या राज्याचा त्याग केला, सगळ्या विषयांचा त्याग केला, त्याप्रमाणे तू पितृवचनाकरता हे केलं असेल तर मी तुला आशीर्वाद देतो की तुला या जीवनात तुझी परवानगी घेतल्याशिवाय तुझा मृत्यूही तुला स्पर्श करणार नाही. हा आशीर्वाद दिला. मृत्यू स्पर्श करणार. मृत्यू कोणाला विचारून येतो का? नाही. मरण मुहूर्त न पाहे माऊलीने लिहिलं आहे. मरण मुहूर्त पाहायचं नाही, मृत्यू विचारित येत नाही. एखाद्या बोकडाला बळी देणारा खाटीक बोकडाला विचारतो का, कसं काय बाबा तुझी संमती आहे काय, मग तुला मी कापणार आहे, असं असतं काय? नाही. ज्याचं कर्म आहे, ज्याचं पाप आहे, त्याला यमदूत येतात बळजबरीनं घेऊन त्या ठिकाणी ओढीत फरफटत जातात. नाही त्या यमाशी करुणा. मृत्यू कुठं विचारित असतो, पण यानं मृत्यू विचारतो. अनेक दिवस शरपंजरी पडल्यानंतर त्या यातना भोगीत उत्तरायणापर्यंत भीष्माचार्य थांबले. हा वर होता वडिलांचा म्हणून थांबले. उत्तरायण लागल्यावर इच्छा झाली की आता मी मरणार. त्या इच्छाप्रमाणे ते जाणार, पण कसं मरणार याच्याकरता गंगेच्या अनुरोधानं भगवान श्रीकृष्ण माझ्या समोर असले पाहिजे. ते आले आणि त्यांना त्या ठिकाणी उत्कृष्ट गती त्यांनी त्या ठिकाणी दिली. हा इतिहास आहे. तर तात्पर्य असं आहे की अशा प्रकारचं पुत्र जर असेल तर तो इच्छा वडिलांना न सांगता त्यांची इच्छा पूर्ण करतो आणि त्यामुळे जे ऋण होतं आणि ज्याच्यावर झालं तो जो मानतो त्याच्यावर आभार पडतो. ज्ञानेश्वरीत एक वचन आहे, ऐसे कीजे की जगन्नाथा आभार पडे. माऊली म्हणते, भगवान म्हणतात अर्जुनाला की आपल्या अंतःकरणात भगवंताच्या भक्तीची प्रेमाची भावना ठेवायची. आपण एक कर्म करीत राहायचं, पुण्यकर्म करायचं, सत्कर्म करायचं, परोपकार करायचा, त्याग करायचा आणि त्याचं जे शास्त्रानं मोठं फळ सांगितलं आहे की तुम्हाला कल्पपर्यंत स्वर्गवासाचा मिळेल, तुम्हाला सत्यलोकात जाता येईल, तुम्हाला ब्रह्मदेवाचं स्थान मिळेल, अशा प्रकारची जी फळं आहेत ती फळं पूर्ण त्यागायची आणि ते कर्म भगवंताला विनामूल्य समर्पण करू लागेल. तेरा तुझको अर्पण. बस कायिक वाचिक मानसिक जे होईल ते भगवंताला अर्पण करायचं आणि त्याच्याकडून इच्छा काहीच करायची नाही, परतफेडीची इच्छा काही करायची नाही. कर्म त्याला समर्पण करायचं आणि कर्म चांगलं करायचं, शास्त्रशुद्ध करायचं, श्रद्धेने करायचं, सामुग्रीनं करायचं, योग्य माणसं त्यात सम्मिलित करून करायचं, ते भगवंताला समर्पण करायचं. इच्छा करायची नाही आणि मी करतो असं म्हणायचं नाही, तुझंच तुला अर्पण करतो आम्ही. अशा प्रकारची कर्म करीत गेली बरं का, कर्म करीत गेलं की त्याचा जगन्नाथावर म्हणजे भगवंतावर त्याचा आभार पडतो.
की याने किती माझ्याकरता त्याग केला आहे, किती त्याग केला. संत तर त्याच्याही फार पुढचे आहेत, हो, फार पुढचे आहेत. पण एखाद्या साधकानं प्रामाणिकपणे मुमुक्षूनं जिज्ञासूनं साधकानं असं कर्म समर्पण केलं की देवाला आभार पडतो आणि देवाला वाटतं याचं ऋण चुकवावं, काहीतरी करावं याच्याकरता, काहीतरी करावं असं वाटतं. पण तसंच संत हे आहेत की संत देवाची इच्छा असल्याप्रमाणे कर्म करतात, कार्य करतात. वास्तविक संतांना या जगात यायची गरज नाही, पण हे जगाच्या उद्धाराकरता स्वतःच्या भगवंताच्या भक्तीच्या इच्छेकरता आणि भगवंताची इच्छा पूर्ण करण्याकरता त्यांनी न सांगता या 3 कारणामुळे संत येतात आणि भगवंताची इच्छा पूर्ण करतात. भगवंताची काय इच्छा पूर्ण करतात? तर भगवंताची इच्छा अशा प्रकारची आहे की जगानं माझ्याकडे यावं, जगानं माझ्याकडे यावं. भगवंताने सृष्टी निर्माण करण्याकरता हेतू तोच ठेवला आहे की या सगळ्या योनी आहेत, पण एखादी योनी अशी असावी की ती माझ्याकडे यावी. म्हणून ब्रह्मदेवाला सांगितल्यावर ब्रह्मदेव जेव्हा निर्माण करायला लागले त्यावेळेला उंट केला, गाढव केलं, कुत्रा केला, सगळे केले. पण ते केल्यानंतर भगवान त्याच्याकडे बघत आणि नाराज होऊन डोळे असे फिरवत, काय हे मला ओळखणार नाही आहे, याला काहीच नाही, भोग आहे बस. बाळपण, तारुण्य, म्हातारपण आणि खाणी, आहार, निद्रा, भय, मैथुनाचाची थारा, बालत्व, तारुण्य, जरा, प्रधान पुरा भोग. तिथे ज्ञान नाही, तिथे भक्ती नाही, तिथे उद्धार नाही, तिथे देव नाही, भक्त नाही, काही नाही. इतर देहात खूप देह निर्माण केले. मनुष्याचा देहाचं उभं मॉडेल जेव्हा त्या ब्रह्मदेवाने तयार केलं तेव्हा काय लोकधिषणम ब्रह्मावलोकधिषणम मुदमाप देवा असं वर्णन आहे एकादश स्कंदात आहे, मला वाटतं का. हां, तर त्या ब्रह्मदेवानं हे केलं. त्यावेळेला ब्रह्मदेव आणि भगवानही खुश झाले की मनुष्य नावाचा प्राणी जेव्हा निर्माण केला त्यावेळेला आणि काय मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वस्वी, एकनाथ महाराज भागवतात म्हणतात बरं का. हां, आहार, निद्रा, भय, मैथुन सर्वा योनिशी समान मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वासी. तर मग त्याला आनंद झाला की हा माझ्याकडे येऊ शकतो, हा माझ्याकडे येऊ शकतो. पण हा माझ्याकडे येऊ शकतो म्हणजे त्याच्या बुद्धीमध्ये लोकधिषणम ना, म्हणजे भगवंताला जाणणारी बुद्धी अशी त्याला दिलेली आहे. म्हणजे त्या बुद्धीत योग्यता आहे, पण ती योग्यता आणली पाहिजे, मग ती वापरली पाहिजे ना. ती योग्यता असली तरी ती योग्यता सुप्त आहे, ती प्रगट केली पाहिजे. म्हणजे माणसाच्या बुद्धीत जन्मतानाच ही सगळी योग्यता आहे परमेश्वराला प्राप्त करून घेण्याची. पण त्याच्याकरता जसं जसं तो मोठं होईल तसं काय आईनं संस्कार दिले पाहिजेत, वडिलांनी दिले पाहिजेत, एखाद्या गुरुकडे नेऊन घातले पाहिजेत, ते गुरु योग्य असले पाहिजेत, त्यांनी याला हाताळलं पाहिजे, यांनी त्यांच्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे, त्यांनी याला शिकवलं पाहिजे, मुख्य जे वर्माचं ते यांनी शिकलं पाहिजे. ह्या सगळ्या प्रक्रिया व्हाव्या लागतात आणि मग माणसाची बुद्धी. कुत्र्याला किती शिकवलं ते काय करणार आहे सांगा ना तुम्ही. पण मनुष्यच हे शिकू शकतो. म्हणजे मूलभूत ओरिजिनल क्वालिफिकेशन आहे त्याचं, पण ते प्रत्यक्षात यायला करता त्याने ते तसं वापरावं लागतं. म्हणून देव एकदा खुश झाले की याच्या बुद्धीत मला जाणण्याची योग्यता आहे, पण पुन्हा नाराज झाले. काय की सगळे दुसरीकडेच चाललेत, हे दुसऱ्या क्षेत्रातलं ज्ञान मिळवायला चालले. हे माझं ज्ञान मिळवत नाहीत ना, माझ्याकडे हे येत नाही. आणि गंमत अशी होती, मग देवाला विचारलं तुमचं ज्ञान हे मिळवित नाहीत तर तुम्ही नाराज आहेत, तुम्ही त्यांना ज्ञान मिळवण्याकरता काय व्यवस्था केली आहे? तर जगाकरता देवाची इच्छा आहे जगानं माझ्याकडे यावं, सुप्त इच्छा आहे, प्रामाणिक इच्छा आहे. पण त्याकरता देवाने व्यवस्था काय केली? देवानं जगाची व्यवस्था अशी केली आहे की जगाने जगाचं निर्माण करतानाच त्यांच्या मागे माया लावून दिली आहे बरं का. मग सगळे मायेने ग्रासलेले आहेत अशी गोष्ट आहे. माया, मोह वगैरे वगैरे. मग त्याच्यापुढं कामक्रोध, लोभ, मग त्याच्यापुढं द्वेष, मत्सर, मग त्याच्याकडे संघर्ष, मग त्याच्यापुढे हिंसा.
हे सगळं खाली 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 लोक जायचेत ना, जायला लागले. तर माया केली तर देवानं केलेली माया ज्या जगाला गुरफटून टाकते, माणसाला आणि सगळ्यालाच. अजून एक केलं आहे, अजून एक केलं आहे. काय? तया वेद लिहिलेले शासन, त्याला वेद निर्माण केले आणि त्या वेदात सांगितलेले जे कर्म आहेत ते सगळ्यांनी करावेत, म्हणजे मग त्यांना हे त्या ठिकाणी होईल. ब्रह्मदेवा सयज्ञ प्रजा सृष्ट असं सांगितलं ना, की तो ब्रह्मदेव त्या ठिकाणी म्हणायला लागले लोकांना की आम्हाला काय आश्रय आहे, म्हणे तुम्हाला स्वधर्म करा वेदाप्रमाणे. पण गंमत अशी झाली की जी माया त्यांच्या मागे लावली ती माया त्यांना गुरफटून टाकते आणि तिच्यातून बाहेर यायचं तर त्याच्याकरता जे वेद दिले त्यातलं काही त्यांना काहीच कळत नाही. काय करावं ते कळत नाही. सांगणारा लवकर मिळत नाही, सांगणारा मिळत नाही. तो सांगणाराही पूर्ण ज्ञानी असतो की नाही, तो प्रामाणिक असतो का नाही, तो योग्य प्रकारे शेवटपर्यंत सांगेल की नाही, याचा त्याच्यावर विश्वास बसेल का नाही, सामुग्री मिळेल की नाही, सगळ्यात पंचायती आहेत ना. म्हणून वेद बाहेर यायला वेद अशा प्रकारचं संपन्न आहेत, पण ते कळत नाहीत आणि माया गुरफटून टाकते. म्हणून लोकांचा भगवंताकडे लोकांनी यावं ही त्याची जी मूळ इच्छा आहे ती तशीच राहिली. लोक यायला तयार नाही. अशा वेळेस आता काय व्हावं? अशी भगवंताची इच्छा जाणून संत आपलं सुखाचं आसन सोडून इतर लोकातून किंवा वैकुंठ लोकातून किंवा निर्गुणातून जिथं असतील तिथं देवाची ही इच्छा जाणून ते जगात येतात आणि जगात आल्यानंतर जगाला त्या ठिकाणी शिकवतात. वेदाचं महत्त्व ते जगाला सांगतात, ईश्वराचं महत्त्व ते जगाला सांगतात, मनुष्यदेहाचं महत्त्व जगाला सांगतात, साधनेचं महत्त्व जगाला सांगतात, निष्कामतेचं महत्त्व सांगतात. म्हणजे मनुष्यानं माझ्याकडे यावं ही देवाची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी, म्हणजे माणसाने देवाकडे जाण्यासाठी त्याला त्याच्या बुद्धीचा वापर कसा 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 करावा लागतो हे संत त्यांना करायला शिकवतात, नाही स्वतः करून दाखवतात, स्वतः करून दाखवतात. आणि हा एक जगावर उपकार आहे आणि हा एक देवावर उपकार आहे आणि त्यांना न कळता केलेला उपकार आहे आणि कशाचीच अपेक्षा न करता केलेला उपकार आहे. म्हणून या उपकाराचं ओझं जे होत असतं त्या ओझ्याला कोणतंही माप नसतं आणि याचं जे ऋण होत असतं ते फेडता येत नसतं. अशी गोष्ट आहे. कसं फेडता येत नसतं? तर देवाची इच्छा जाणून जगाचा आणि देवाचा मेळ घालण्याचं काम संतांनी जे आपण प्रॅक्टिकल करून लोकांना शिकवून लोकांना देवापर्यंत पोचून देवाची इच्छा पूर्ण केली आहे, तर ही इच्छा देवानं न सांगता त्याने पूर्ण केलेली आहे. म्हणून देवावर उपकार होतो. आणि आता फेडायचा कसा तो? फेडायचा कसा? मग काय करावं? एखाद्याने आपण खूप गरीब आहेत समजा आणि एखाद्याने आपल्याला खूप मदत केली त्या गरिबीत, एखाद्या श्रीमंताने आपल्याला मदत केली, तू माझा भाऊ आहे बाबा, आणि तो देत राहिला. म्हटलं अहो देऊ नका, आमच्यावर ऋण होईल, आम्ही कधी फेडणार? हे नाही, फेडायचंच नाही तुम्ही, तुमच्याकडून मी घेतच नाही काही. म्हणजे हा प्रगट ऋणातला भाग आहे, पण तिकडच्याकरता दृष्टांत म्हणून सांगतो आपल्याला. माझ्याकरता तुम्ही काही द्यायचंच नाही असं म्हणून तो संपतो, तो आपला त्याच्या जागेवर राहतो, आपली गरिबी संपते, आपल्याकडे श्रीमंती येते. पण आपल्या मनात तेच राहिलं की याचा उपकार किती आहे, याने पडत्या काळात आपल्याला हात दिला आहे, काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. मग काय करावं? या विवंचनेत असताना त्याच्या एकुलत्या एका मुलीचं जर लग्न निघालं आणि त्या लग्नात जे जे काही सगळं चाललं आहे, जे जे आणायचे, त्यातली एखादी गोष्ट त्यांना न सुचलेली पण त्यांच्याकरता आणि मुलीकरता अलौकिक असलेली अशी वस्तू जर आपल्याला कळली, समजली आणि ती जर आणली आणि आपण त्यांना काहीच न सांगता ऐन वेळे एकदम सरप्राईज म्हणून ती गोष्ट पुढे ठेवली, ही वस्तू आम्ही आणलेली म्हणून, आणि सगळ्यांचे डोळे त्यांच्याकडे पाहून आणि त्या ठिकाणी अवाक झाले सगळे, अशा वेळेस आपण ऋणातून काहीतरी मुक्त झालो असं समाधान मिळतं, असं समाधान मिळतं. पण या अप्रगट ऋणाच्या
फेडण्याच्या प्रयत्नामध्ये हे अशा प्रकारचं समाधान करता येत नाही. ते कसं सांगतो आपल्याला. देवाची इच्छा जाणून न सांगता संतांनी देवाची फार मोठी समस्या पूर्ण केली. तर देवही विचार करायला लागला की आपण पण आता असं करावं की संतांच्या मनात एखादी इच्छा झाली की ती आपण पूर्ण करावी, त्यांना न सांगता पूर्ण करावी असं देव म्हणतो. आणि देव ऋण फेडायला लागतो. इच्छा नसताना करायचं काय. यांना व्यवहारात एखादी अडचण आली, यांना पैसे नसले की आपण सावकाराच्या रूपानं जायचं आणि त्यांना द्यायचं आणि मग अदृश्य होऊन जायचं की झालं काम. यांची बायको बाळंतीण व्हायला आली आहे चोखोबारायांची, तिला करायला कोणी नाही. मग काय झालं की त्या ताईने चोखोबाला बोलावलं, निरोप पाठवला की मला बाळंतीण व्हायचं, मला काहीच नाही, आता काय करावं, काय नाही वगैरे वगैरे वगैरे. मग काय करावं म्हणे आता. तर मग ती बायको असं म्हणाली की तुम्ही वारीला जायचात ना, मग तुम्ही आता जाता जाता बहिणीकडे जा, तुमच्या बहिणीकडे जा आणि तिला सांगा की असं असं आहे आणि तिला पाठवून द्या. ठीक आहे म्हणले, पाठवतो. मग ते निघाले वारीला, बहिणीच्या गावाला गेले. जाता जाता थोडं बाजूला जाऊन, म्हणजे जायचे होते, पण वारीला निघाले ते भजन करीत निघाले, गेले विसरून. प्रपंच विसरतात, प्रपंचाचा विसर, संसाराचा विसर पडला आणि वारीला गेले, आनंदात तिथे मिसळून गेले. ही बायको इथं म्हणते मला आता उद्या परवा मी प्रसूत होईल आणि या वंश आमच्या कधी येतात आणि त्या वंशाला काही यांचं माहीच नाही, काही निरोप मिळाला नाही. चोखोबा विसरले, ही वाट पाहत बसली आणि तिला पत्ता नाही हे संबंधितांचं. पण ज्याच्या वारीला गेल्यामुळे हे विसरले त्याला माहिती आहे ना हे सगळं, तो सर्वज्ञ आहे ना. आणि तो कळवळला, म्हणला ती बाई काय करील आता, बाई काय करील. मग देवानं चोखोबाचं रूप घेतलं नाही, देवानं चोखोबाच्या बहिणीचं रूप घेतलं आणि अगदी प्रसूतीच्या वेळेवर ती बहीण आली. चोखोबाची बहीण झाला नारायण, वहिनी उघडा दार हाका मारी, असं वर्णन आहे. हाका मारायला लागला, वहिनी दार उघडला. ती वहिनी आली, वहिनीला नणंद दिसली, बरं झालं आल्या म्हणे. सगळं बाळणपणं केलं आणि गेले. भक्ताची अडचण दूर केली. पण भक्ताची अडचण दूर केली तर अडचण दूर केली, इच्छा नाही दूर केली. इच्छा दूर नाही केली, लक्षात ठेवा. भगवंताची इच्छा जर भगवान संत दूर करतात तर संतांची इच्छा दूर केली पाहिजे. तर हे सगळे कामं भगवान करतो, पण सगळ्या कामाचा विचार करता करता भक्तांच्या अंतःकरण कोशामध्ये प्रपंचाच्या अडचणीला इतकी किंमत नसते. परमार्थाची किंमत त्याला जितकी असते तितकी प्रपंचाची नसते. प्रपंच होईल तसं होईल, उपाशी राहता येईल, काय अडचण होईल, फजिती होईल, होऊ द्या फजिती, बरे झाले देवा निघाले दिवाळी, असं त्या ठिकाणी. प्रपंचातली कामं भगवान करतो, हा भगवंताचा मोठेपण आहे. उंच नीचे काही नेणे भगवंत, सगळा अभंग पाहून घ्या आपण. एक 10-20-25 संतांची यादी दिली तुकाराम महाराजांनी. चोखोबाचे एकोबाचे ऋण फेडी नारायण, ज्ञानी यांची भिंत अंगे ओढी, असं प्रत्येकाचे उदाहरण आहे. इतक्यांची हलकी कामं भगवान करतो. भगवंताचं मोठेपण आहे. भगवंताचं भक्ताबद्दलचं प्रेम निर्माण होतं. पण यामुळे भक्ताचं ऋण फिटतं असं मात्र नाही. त्याचं कारण आहे की ते प्रपंचाला इतकं महत्त्व देत नाही. काम केलं त्यांना कळल्यावरती रडतात खूप, अरे देवाने माझ्याकरता असं केलं, का केलं असं, मीच पापी असं म्हणतात. मी पापी असं म्हणतात की देवाला माझ्याकरता हे करावं लागलं. तर देवानं माझ्याकरता हे करू नये अशी त्यांची इच्छा असते. म्हणजे देव एकीकडे काम करून मोठा ठरतो, पण एकीकडे भक्तांच्या इच्छेच्या विरुद्ध होऊन मग कसं होत आहे. मग कुठे इच्छा पूर्ण केली, इच्छेच्या विरुद्ध झालं ते. भक्ताला इच्छा व्हावी की हे काम आपलं झालं पाहिजे,
आणि मग देवाने करावं, मग त्याला मोठेपणा वाटावं, मग ऋण फिटण्याची शक्यता आहे. तर याला अडचण अशी आहे, देव ऋण फेडू शकत नाही. याला अडचण अशी आहे की भक्ताला इच्छाच राहिली नाही काही. त्यांनी आपली सगळी इच्छा, आकांक्षा, समजूत, बुद्धी सगळं देवाच्या पायी वाहिले, इच्छाच राहिली नाही. मग ज्याला इच्छाच राहिली नाही त्याच्याकरता आपण काय ऋण फेडू शकतो आणि त्याची इच्छा काय पूर्ण करू शकतो? काहीच करू शकत नाही. त्याच्याकरता कृतज्ञता बाळगून त्याची आठवण झाली की डोळ्यात पाणी आणून त्याचं आपण स्मरण करतो, एवढंच आपल्याला करता येतं, देवाला करता येत नाही. पुढे ऐका, देव असं करता करता कामं करून करून थकला आणि देवाला वाटलं ठीक आहे, आता याचा जेव्हा अंतकाळ येईल ना त्यावेळेला याला आपण मदत करू, म्हणजे ऋण फिटलं तर फिटलं. मग तो भक्त अशा शेवटच्या अवस्थेत असतो. पूर्वीचं काही प्रारब्ध असतं म्हणून एखाद्या भक्ताला रोग होतो असं समजू नये की तुम्ही खूप देवदेव केला आणि तुम्हाला हा रोग का झाला, तुम्हाला कोरोना का झाला, असं म्हणणं मूर्खपणा आहे बरं का. हां, तो प्रारब्धाचा भाग असतो आणि हा समर्पण हा आत्ताचा समर्पित केलेला भाग असतो, याचा त्याचा काही संबंध नसतो. प्रारब्ध भोगल्याशिवाय चुकत नसतं. पण प्रारब्ध भोगताना देव त्याला त्याच्या वेदना मात्र होऊ देत नसतो, कमी होऊ देत असतो किंवा होऊ देत नसतो. हे आपल्याला कळत नसतं. आपल्याला वाटतं वेदना होतात, पण देव त्याचं रक्षण करतो. ते कसं करतो? तर त्याच करता भगवंताचे वाक्य आहेत. अनन्यचेता सततम यो मां स्मरती नित्यशः, भगवद्गीतेचा 8वा अध्याय. हां, तस्याहम सुलभा पार्थ, त्याला मी सुलभ होतो की ज्यांनी जन्मभर केलं आहे आणि त्याचं ऋण माझ्यावर होतं. अगदी भगवंताचे वाक्य आहे. भक्ताचं ऋण फेडण्याचा प्रयत्न करताना मी काय काय करतो, यात तुकाराम महाराजांच्या अभंगाचा जो विषय आहे ना, ते भगवान स्वतः त्याच्याबद्दल काय बोलतात ते उदाहरण आपल्यापुढे ठेवतो. ते ऋणवे पण देखोनी अंगी, ते ऋणवई पण देखोनी अंगी, मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी, भक्ताची या तनु त्यागी परिचर्या करी. वरचील देहाची गवसणी फेडुनी, आहाच अहंकाराचे रज झाडुनी, शुद्ध वासना निवडुनी आपण पा मिळवी. असं भगवंताचं म्हणणं आहे की माझं ऋणवे पण जाणतो की मी ऋणी आहे ना, आणि तो सावकार आहे ना, त्यांनी माझ्यावर उपकार केले, त्यांनी माझ्यावर कर्ज केलं ना, ऋण केलं ना, मग ते फेडलं पाहिजे. म्हणून सामान्य माणसाला देव जर अंतकाळी बोलावलं तर येतो. अजमेळाने बोलावलं मग देव आला. तुम्ही बोलावलं तर येईल, नक्की येईल, विश्वास ठेवा. सामान्य माणसाने बोलावलं तर देव येतो, पण भक्तांनी न बोलावतरी येतो. म्हणून देव म्हणतात ते ऋणवेड पड असल्यामुळे मी आपल्याच उत्तीर्णासाठी, त्याच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याच्या इच्छेनं मी त्याच्या अंतकाळी धावत येतो, त्याने न बोलावता. त्याने बोलवावं मग जावं, यात कोणतं मोठेपण राहील माझं? म्हणून मी जातो. आणि गेल्यानंतर काय करतो तर आपल्याला आपल्या प्रेमातलं माणूस व्याकुळ झालेलं आपल्याला जसं बघवत नाही तसं देवालाही बघवत नाही. देह वैकल्याचा वारा झडे लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सुयेतयाचे, वरी आपुल्या स्मरणाची उबाईली, ही ऐसी करी सावली, ऐसेनी नित्यबुद्धी संचली मी आणि तयाते. 3 गोष्टी करतो. देहाचं वैकल्य म्हणजे विकलता म्हणजे यातना. शरीराच्या संबंधानं प्राण जाण्याच्या पूर्वकाळात जी विकलता येते, व्याकुळता येते, ती व्याकुळता, त्या व्याकुळतेचा वारा याला बाधू नये म्हणून मी आत्मबोधाचा पिंजरा त्याच्या पुढे ठेवतो. म्हणजे त्याच्या अंतःकरणात अशी प्रेरणा देतो की अरे वेदना देहाला होतात, मला नाही आहे. मी त्यात असलो तरी मी परमात्मा स्वरूप आहे, मी सच्चिदानंद आहे. अशा प्रकारचं स्मरण देतो. त्यामुळे त्या यातना त्याला हे होत नाही. एक. आणि वरी आपुल्या स्मरणाची उवाईली, ही थंड सावली करतो. यातनेचा ताप असतो ना, म्हणून माझं स्मरण करतो. अध्यात्माच्या दृष्टीनं त्याला स्वरूपाची जाणीव देतो. आणि भक्तीच्या प्रांगणामध्ये ज्यानं माझ्यावर खूप प्रेम केलं आहे त्या माझी त्याला तीव्रतेने आठवण देतो. त्यामुळे त्याला शीतळ गार वाटतं, अगदी संपन्न सुखाचं वाटतं. अशी गोष्ट आहे.
आपल्या दृष्टीनं त्याला वाईट असतं, पण त्याच्या दृष्टीनं नसतं. आणि तिसरी गोष्ट, ऐसेनी नित्य बुद्धी संचली आणि मी तयाते. अशा प्रकारच्या बुद्धीमध्ये एक लिंक तयार होते, साखळी तयार होते की ती तुटत नाही. यातनं कमी जास्त झाल्या, कोणी जवळ आलं बोललं तरी पण त्याचं विस्मरण होत नाही. नित्यबुद्धी संचली आणि मी तयाचे असं करतो. त्याच्या आसन्न मरण अवस्थेत आणि मृत्यूच्या अवस्थेत काय करतो, वरचील देहाची गवसणी फोडून आतलं जे सूक्ष्म शरीर असतं ते, त्याच्यावर वरवर आलेलं अहंकाराचं थोडं जे सावट असतं, विणा गवसणीतून काढल्यावर जसे बारीक धुळीचे कण बसलेले असतात त्याच्यावरती, त्याप्रमाणे. किंवा एखाद्या बाईनं आपल्या पर्समधून एखादी नॅपकिन काढलं तोंड पुसायला आणि त्याच्यावर जर धूळ बसली असती त्याची झटकून घ्यावी, त्याप्रमाणे त्याची धूळ झटकतो अहंकाराची. हाच अहंकाराचे रज झाडून शुद्ध वासना निवडून. मग काय करतो, त्याच्या स्थूल देहातून सूक्ष्म देह बाहेर काढतो, त्याच्यावरचा अहंकार झटकून टाकतो. आणि मन बुद्धी चित्त हे जे आहेत ते सूक्ष्म शरीर आणि त्या ठिकाणी त्याला चिरंतनात विलीन करतो. आणि त्याची जी शुद्ध वासना आहे, कशाची, तुका म्हणे देवापाशी येईन ऐशी वासना, मला भगवंताची भेट पाहिजे, मला भगवंत पाहिजे, अशी जी वासना आहे ती बाजूला काढतो आणि ती आपल्या स्वरूपाशी मिळवून टाकतो. असं मृत्यूच्या वेळेचं एक कृत्य आणि अगोदर मृत्यू जवळ आला असल्यानं 3 कृत्य, बुद्धी संचलित ठेवणे, स्वतःचं स्मरण प्रेमानं ठेवणे आणि स्वरूपाची जाणीव करून देणे. या 3 गोष्टी, या 4-5 गोष्टी मी करतो. आणि मग असं वाटेल तुम्हाला की आता भक्ताचं ऋण फिटलं का नाही. भक्ताने जे भगवंताच्या इच्छेप्रमाणे आणि सगळ्या लोकांना भगवंतापर्यंत पोचण्याची व्यवस्था केली, ते सगळं ऋण फिटलं का नाही. नाही फिटलं. कारण काय, ह्या ज्या ओव्या आपल्याला सांगितल्या त्या ओवीतच एक ओवी आहे, तिथेही ज्ञानबाची मेख आहे. ते म्हणतात की अर्जुना मी सगळं करतो, हे बरं का, सगळं करतो. आत्मबोधाचा पिंजरा देतो, गार थंड सावली देतो माझ्या स्मरणाची, बुद्धी नित्य संचलित ठेवतो, गवसणीतून काढावं तसं शरीर काढतो, ते बाजूला करतो, शुद्ध वासना आपल्यात मिळवतो, हे सगळं करतो. पण त्यानं ऋण फिटत नाही. त्याचं कारण आहे, आणि भक्ता तरी देही विशेष एकवंकीचा ठावो नाही, म्हणून अभेरू करिता काही वियोगू ऐसा न वाटे. भक्त जो असतो, एखाद्या सामान्य माणसाला वेदनेतून बाजूला काढलं की त्याला खूप उपकार वाटेल, पण या भक्तानं भगवंताच्या प्रेमासाठी शरीराची एकवंकी सोडलेली असते. एकवंकी म्हणजे तादात्म्य भावना, बरं का, एकपणा. त्या शरीराची मी एक आहे, मी शरीर आहे, हे त्यानं आधीच सोडलेलं असतं. याच्याकरता आमचे ज्येष्ठ कीर्तनकार पूर्वीचे हे द्यायचे की पाण्यानं भरलेलं ओलं नारळ आणि गोटा झालेलं नारळ, ह्या 2 नारळात एक फरक आहे. पाण्यानं भरलेलं नारळ फोडलं की त्याचे तुकडे होतात आणि त्याच्या खोबऱ्याचे पण तसेच तुकडे होतात. पण गोळाचा नारळ आहे ना, गोळा झालेला आणि वेगळा झालेला गुडगुड वाजतो आहे, ते नारळ फोडल्यावर कवटीच फुटते, गोळा तसाच राहतो. त्याप्रमाणे स्थूल शरीरात आणि सूक्ष्म शरीरात सामान्य माणसाचं तादात्म्य असल्यामुळे शरीराला जे दुःख होतं ते त्याचंच होतं, आपल्या खोबऱ्यासारखं, ओल्या खोबऱ्यासारखं. आणि गुडगुडी नारळ असतं ते त्या शरीराला काही झालं तरी ते आपलं सेफ राहतं. असे त्यांना देहाच्या तादात्म्याची एकवंकी अगोदरच नसल्यामुळे शरीर सोडताना त्यांनाच दुःख जास्त होणार नाही अशी त्यांचीच अवस्था असते. पण मी माझं ऋण काहीतरी फिटेल या भावनेनं त्या ठिकाणी जातो. म्हणून ज्यानं शरीराचं मूल्य आधीच बाद करून टाकलेलं आहे, काय, धरिले जीवे न सोडी पाय, आले या जीवित्वाचे काय, कैही पावे जे त्रिच ठाय, लाविली सोय संचिताने. तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात की माझ्या संचिताने फार मोठी सोय लावली की माझं जीवन संपण्याच्या आधीच मला देवाचे पाय धरायला मिळाले. आता मी जीवाभावानं हे पाय धरलेत. आले या जीवित्वाचे काय, जीवित्व आलेलं राहील नाही तर जाईल, मरण होईल नाही तर जगणं होईल.
रोग होईल, नाही तर निरोगी राहणं होईल, पोटभर खाणं होईल, नाही तर उपाशी राहणं होईल, मानानं जगणं होईल, नाही तर अपमानानं जगणं होईल. पण कैहे पावी ज्याची ठाय, आता देवाचे पाय मिळाले असं ठिकाण परत मिळाल काय मला? नाही मिळणार. आता मी हे पाय जीव जाईपर्यंत सोडणार नाही. म्हणजे शरीराचं महत्त्व त्यांनी शून्य केलेलं असतं आधीच. म्हणून त्यांना अंतकाळी देवानी मदत केली तरी त्यांना फारसं काही वाटत नाही, आणि म्हणून देवाला त्यांचं ऋण फेडलं आहे असं वाटत नाही. याचा अर्थ असा की देवाची जगानं माझ्याकडे यावं ही इच्छा, आणि यांची इच्छा मी पूर्ण करावी ते फेडण्यासाठी, तर यांना इच्छाच नाही मुळात, आणि जे करायला लागतो देव त्याचं यांना महत्त्व नसतं, म्हणून देव ऋण फेडित नाही. हा एक भाग. आणि दुसरा भाग असा की जगावरही संत उपकार करतात. एखादा माणूस चुकला, परदेशात चुकला, त्याला विचारायचं कोणाला तर भाषा येत नाही, बरं का, भाषा येत नाही. त्याच्यानंतर कोणत्या दिशेला आपल्या राष्ट्र आहे तेही कळत नाही, दिशाभूल झाली. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, मार्ग चुकले विदेशी एकले, तयावरी झाली दिशाभुली. बरं का, म्हणजे मार्ग चुकला, कुठं चुकला? विदेशी. आपल्या भागात चुकला तर अंदाज येईल, पण विदेशी चुकला म्हणजे अंदाज नाही, बरं का. विदेशी चुकले, एकले चुकले म्हणजे बरोबर बोलायला कोणी नाही, त्या लोकांची भाषा आपल्याला माहिती नाही, एकले चुकले. पण एक गोष्ट होती की मी पश्चिमेकडे आले, मग पूर्वेकडे चालत राहो, त्याच्यात झाली दिशाभुली, कोणती दिशा ओळखेना. म्हणजे आता आपल्या घरी यायला विदेशी एकल्या आणि दिशाभूल झालेल्या माणसाला यायला चान्सच नाही. अशा वेळेस तो काहीच करू शकत नाही, आणि अशा वेळेस त्याला घेऊन हाताला धरून त्याला जर एखाद्याने त्याच्या घरी आणून पोचवलं तर त्याचे उपकार किती होतील, आणि त्याच्या उपकाराला त्याने काय द्यावं? मार्ग चुकले विदेशी एकले, तयावरी झाली दिशाभुली, हाती धरोनी पावी घरा. त्याच्या उपकारा काय द्यावे हे प्रश्नचिन्ह आहे. त्याच्या उपकारा काय द्यावे हे प्रश्नचिन्ह आज देवापुढं पडलेलं आहे. देवापुढं पडलेलं आहे की ज्याने माझ्या जगातले लोक यांना त्रास देत असतानाही त्याने तो सहन करून त्यानं शिकवलं आहे, आणि माझी सुप्त इच्छा मी सांगितलेली नसतानाही यांना माझ्यापर्यंत आणून त्या ठिकाणी सोडलेलं आहे. आता यांच्या उपकारा काय द्यावे, याच्या उपकाराला काय द्यावं अशी गोष्ट आहे. म्हणून जसं एखादा मुलगा आईकडं आणून एखाद्याने द्यावं, चुकलेला मुलगा, त्या आईवरही उपकार होतो आणि मुलावर उपकार होतो, तसा या संतांचा देवावरही उपकार आहे. त्यांची इच्छा जाणून यांनी केलं आहे म्हणून, स्वतःची इच्छा नाहीशी करून, आणि जगावरही उपकार आहे. जगावर हे उपकार करतात म्हणून या जगाची जबाबदारी देवावर येते, देवावर उपकार होतो जगाच्या मार्फत. आणि भगवंताची इच्छा पूर्ण हे करतात तर भगवंतावर उपकार होतो, आणि यांना इच्छाच नसल्यामुळे आणि देव जे जे करायला लागतो ते त्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी गौण असल्यामुळे त्यांची इच्छा तशी पूर्ण करता येत नाही. म्हणून देवाला ही इच्छा पूर्ण करता येत नाही. आणि ही गोष्ट तुकाराम महाराज या अभंगात त्या ठिकाणी सांगायला लागलेत. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही जाणो तुझा भाव, दृढ धरियले पाव. आता हे चरण जर उच्चारायला लागलं आपण तर आपल्याला असं होईल, आम्ही तुझ्या पायावर भाव ठेवला आहे की देव भक्त, तू देव आहे, आमचा उपास्य आहे, किती चांगला आहे, आम्ही तुला शरण आहे. आणि दृढ धरियले पाव, पक्के तुझे पाव धरले, चरण न सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा. पण असा अर्थ इथे नाही, इथं विचित्र अर्थ आहे. आम्ही जाणो तुझा भाव म्हणजे आम्ही तुझं कर्ज मागायला आलोत, आणि तुझा भाव आहे की यानं चुकवून कधीतरी याच्याकडून गुलांडा मारायचा, म्हणजे आम्हाला फसवायचं. आम्हाला फसवायचं हा आमच्याबद्दल तुझ्या मनात भाव आहे, आम्ही बरोबर जाणलं आहे म्हणे, आम्ही जाणतो असा प्रकार. आणि म्हणून आमच्यापासून तू पळून जाऊ नये म्हणून तुझे पाय आम्ही घट्ट धरले, दृढ धरले पाय. हां, तुझा फसवण्याचा भाव आम्ही मनातला जाणल्यामुळे आम्ही तुझे पाय घट्ट धरलेत. आता काय करू आम्ही? फाको नेदू चुकविता, नेदो थोडे बहु देता. फाकणं म्हणजे दूर होणं अशी गोष्ट आहे. पूर्वी असं म्हणत होते, आमच्या गावात दरोडे येत होते. मग दरोडा आल्यामुळे मग लोक म्हणे काय करावं, मग असं करायचं. मग एक गावात दरोडा आल्यानंतर त्यातला एक माणूस हळूच निष्ठून बाजूला गेला, आणि बाजूला घेऊन शेजारी वस्ती वाड्या वगैरे अशा होत्या.
मग तो असा वर माळ रानावर आला आणि आल्यानंतर ठणठण बोंबलला. त्यावेळेस काहीच व्यवस्था नव्हती बरं का. आमच्या गावात शेजारी वाडी एक जवळ, तिथे असा दरोडा आला आणि मग तो माणूस आला आणि रात्रीच्या वेळेस तिथून बोंबलला. इथले लोक म्हणले, आलो रे आलो, आलो रे आलो असं म्हणाले. मग 5-25 लोक त्या ठिकाणी गेले. गेल्यानंतर ते आरडतच गेले, जय जयकार करीतच गेले. मग हे जेव्हा त्याने ऐकलं तेव्हा तो माणूस यांना थांबायला लागला, फार सांगायला लागला, फार चांगलं झालं तुम्ही आले, आत्ताच फाकले म्हणले ते. आता फाकले याचा अर्थ एक इकडं एक इकडं एक इकडं सगळे मिळून जे काम करीत होतं आमचं ते सगळे इकडे इकडं पळून गेले. फाकले म्हणजे पळून गेले अशी गोष्ट आहे. तर तुकाराम महाराज फाकू नेदू सर्वथा, बरं का, फाकू नेदू सर्वथा नेगो थोडे बहु देता. आम्ही तुला फाकू देणार नाही, म्हणजे आम्हाला चुकवून तुला पळवून जाऊ देणार नाहीत, म्हणून तुझे पाय आम्ही धरले, फाकू नेदू. आणि कदाचित आम्हाला हेही माहिती की कर्ज मागायला आले ना म्हणजे माणसं काय करते, आता एवढेच आहेत, मी तयारी करतो, परत देतो तुमचे थोडे. आणि तो खुश याच्याकरता होतो की त्याला वाटतं हे काय देतो, पण आता जाऊन मागावं तर थोडंफार का देईना, एवढं दिलं तर एवढंच कमी झालं, जेवढं काय चोर नाही चोराची लंगोटी असं म्हणतात ना. हां, चोर सापडायचा होता, मग चोर सापडायचा होता, तो चोर पळून गेला पण त्याची लंगोटी सुटून पडली. तर म्हणजे बरं काय एवढी का होईना, आता लंगोटीनं काय चोर सापडल्याचं समाधान असतं काय, पण मानावं लागतं, त्याला काय करावं. तर त्यावेळेला तू थोडंफार देऊन आम्हाला वाटं लावण्याचा प्रयत्न करशील, पण आम्ही तुझं घरही सोडणार नाही, तुझे पाय सोडणार नाही, तुलाच सोडणार नाही, अशी गोष्ट आहे. त्यामुळे मग तुमचं आहे तरी किती आता सगळं द्यायचं तर. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, मागीलच काय साचले लिगाड, होत होत आले जड. हां, बहुता दिसाचे लिगाड, होत होत आले जड. तर ते म्हणाले आत्ताचं कर्ज नाही, हे अनेक जन्माचं कर्ज आहे बरं का. कर्ज जसं जुनं होत असतं तसं तसं वाढत असतं बरं का, वाढत असतं. वाढत वाचल्यावर दोन गोष्टीतली एक गोष्ट होते, एक सगळं व्याज चक्रवाढ व्याजासुद्धा आलं तर एकदम रक्कम येते घेणाराला, नाहीतर बुडवणारा सगळंच बुडवून टाकतो. व्याज गेलं आणि मुदलं गेलं, याचा तरी पुरा फायदा नाही, त्याचा तरी पुरा फायदा होतो. तर तसं तुझं आमचं तुझ्यावर हे आहे, कर्ज आहे, आणि ते वाढत गेलं आहे. कारण तू व्याज देत गेला असता तर मुद्दलच राहिलं असतं, आणि मुद्दल दिलं असलं तर व्याजच फक्त राहिलं असतं, जेवढं राहिलं तेवढं. पण मुद्दलं नाही, व्याज नाही, म्हणून ते व्याजावर व्याज आलं आहे. आणि ते व्याज 1-2 वर्ष नाही गेलं की पुन्हा त्या व्याजाला व्याज लागतं. काही लोक असं असतात की 1 वर्षाचं व्याज झालं की ते त्या मुद्दलात मिसळायचं आणि त्याच्यावर व्याज सुरू व्हायचं, असं गोष्ट. आणि चक्रवाढ व्याजाची जी पद्धत असते ते भरमसाठ वाढत असतं, असे बघा. आणि काळ आणि व्याजाचं आणि सावकाराचं व्याज या दोन गोष्टी कधी थांबत नसतात. कोरोना येऊ नाही तर दुष्काळ पडू नाही तर काही करू, अशी गोष्ट आहे. तर ते जड होत आलं, आले होत जड, ते लिगाड जड होत आलं. आणि आता खूप मोठं कर्ज तुझ्यावर अशा प्रकारचं झालेलं आहे, अशी गोष्ट आहे. आणि आता एखाद्या वेळेस एखादा कुळ बरं का खूप कर्ज घेतो, त्याला वाटतं सगळे जरी मागायला आले, माझ्याजवळ काय आहे, हे पडकं घर आहे बरं का, पडकं घर आहे आणि 1-2-4 बिघे जमीन आहे, याची किंमत किती होईल, त्याच्यापेक्षा 10 पट कर्ज काढून ठेवतो. आणि आल्यानंतर हातवर आहे, माझ्याजवळ काहीच नाही, आता काय, हे आता माझं जेवढं तेवढं घेऊन मी आपला रानात बसतो बाबा, अशा प्रकारचा हुशार असतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझी हुशारी आम्हाला माहिती आहे. तर तुका म्हणे आता नेगो सर्वस्वही देता. आपण आत्ताच काय बोललो की एखादा सावकार असं म्हणतो की थोडंफार का देईना, तेवढंच मिळालं. पण तसं नाही, तुझं सगळंची सगळं दिलं तरी आम्ही घेणार नाही. ही भूमिका कोणती आहे? तर ही भूमिका अशी आहे की तुझं सगळं देशील, तुझं सगळं त्रैलोक्य देशील बरं का, तुझं सगळं त्रैलोक्य देशील, लक्ष्मी देशील, अमुक देशील, तमुक देशील, सगळं देशील. पण ते दिल्यानं या ऋणाची पूर्ती होणार नाही.
पण आम्ही तेही देणार नाही आणि तुला सोडणार नाही. याच्याकरता एक गोष्ट छोटीशी सांगून थांबतो. आमच्या गावात पूर्वी मी लहान असताना लोक दरिद्री असायचे, पैसे मिळायचे नाही, म्हणून ते एक परकीय लोक यायचे, त्यांना रोहिले असं म्हणत. रोहिले, ते रोहिले लोक आहेत आणि ते कर्ज देत. आणि काही नाही, लिखा नाही, पढी नाही, त्याला गहाण नाही, काहीच नाही. तुम्हाला किती पैसे पाहिजे इतके, किती दिवसांनी देणार, व्याज अमुक अमुक, व्याजही चांगलं भरपूर असायचं आणि इतक्या दिवसांनी देणार. इतक्या दिवसात सगळ्यांच्या मुदती पाहिल्या की ते एखाद्या उन्हाळ्यात येणार. चलो निकालो पैसे, निकालो. तिथं हो नाही नाही नाही. मग गावातले लोक भोळे असायचे, ते म्हणले अरे बाबा देतो जरा थोड्या वेळाने देतो, जरा फिरून येतो, जरा फिरून ये ना, आम्ही देतो ना, तुझं काही नाही म्हणतो का. तो इकेरीवर यायचा. आणि ज्यावेळेस नाही देत एखादा म्हणाला, त्यावेळेला असा फुपाट्याच्या मातीत त्याला कपडे काढून असं लढवायचं, बळद दाबून धरायचं वरून, शिक्षाही द्यायची. ते जबरदस्त असायचे. लोक द्यायचे, म्हणजे थोडं फिरून ये म्हणलं. त्याने काय करायचं, अंगाभोवती घालीन लोटांगण वंदीन चरण, अंगाभोवती प्रदक्षिणा म्हणे, हां घूम के आया, देव चलो निकालो. अरे जरा दम खा ना बाबा, मराठीत म्हणे जरा दम खा म्हणलं की त्याने नाक दाबायचं. हां खाया, दम खाया, चलो निकालो. बरं का, एक ओवी याच्यात, समर्थो आणि ऋणिया. बरं का, समर्थो आणि ऋणिया, मागो आणा आला बाईणिया, न लोटे तैसा प्राणिया पडे तो भोग, असं म्हटलं. यमदूतांच्याकडून झालेल्या त्रासाचा भोग असा असतो की आपलं ज्याचं आपलं ऋण आहे आणि तो समर्थ आहे आणि तो आणीबाणीवर आला आहे आपल्याला मागायला, त्यावेळेस त्याला लोटता येत नाही, त्यावेळेस त्या कर्जाची व्यवस्थाच करावी लागते. असं जसं असतं त्याप्रमाणे त्या रोहिल्यांची गती असायची. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, आता थोडंफार दिलं तरी आम्ही घेणार नाही, आता सगळं दिलं, तुझं सर्वस्व दिलं तरी आम्ही घेणार नाही. आमचं जेवढं आहे तेवढं लिगाड जड होत असलं तेवढंच द्यावं लागेल बाबा. त्याच्याकरता आम्ही तुझे पाय अशा प्रकारचं धरलेले आहेत. संतांना काही नाही करायचं, संतांना फक्त देव सोडायचा नाही. संतांचं सर्वस्व देव आहे आणि देवाचं सर्वस्व संत आहे. याचं उदाहरण आहे की ज्यावेळेला त्या अंबरीशाला हे झालं त्यावेळेला आणि दुर्वासांनी आणि कृत्या निर्माण केली, तर ती कृत्या सुदर्शनाने खलास केली. आणि मग सुदर्शन लागलं दुर्वासाच्या पाठीमागे. एकादशीच्या दिवशी, द्वादशीच्या दिवशी निमंत्रण देऊन यांनी नुसतं तीर्थ घेतलं म्हणून ते रागावले होते. सुदर्शन पाठी लागल्यावर ते थेट भगवंताकडे गेले. तेव्हा भगवंतानं त्यांना जे सांगितलं ते या संदर्भात चिंतनीय आहे की अहम भक्त पराधीनो ह्यस्वतंत्र इव द्विज साधुवीरग्रस्त हृदयो भक्त जनप्रिय. भक्तांचं ऋण माझ्यावर आहे, मी त्यांच्या ठिकाणी पराधीन आहे, त्यांनी मला हृदयात बांधलेलं आहे, त्यांनी माझ्याकरता बायका, मुलं, घरदार आणि देहावरही त्या ठिकाणी तुळशीपत्र ठेवलं त्यांनी आणि माझ्या ते स्वाधीन झाले. म्हणून माझं हृदय त्यांचं आहे आणि त्यांचं हृदय माझं आहे. त्यांनी मला हृदयात बांधलेलं आहे. एखादी साध्वी पतिव्रता स्त्री आपल्या पतीला सेवेनं अंकित करते त्याप्रमाणे त्यांनी मला केलेलं आहे. म्हणून दुर्वासा, तुझं कल्याण असो. तुझं सुदर्शन मी निवारण करू शकत नाही. ज्याच्या अनिष्ट करण्यामुळे तू आणि अशा प्रकारचं त्याला विरोध केलास त्यालाच तू शरण जा. ब्रह्मोस्तद्गच्छ भद्रंते नाभाग तनयं नृप क्षमापय महाभागम ततः शांतिर्भविष्यती. तू त्याला शरण जा आणि तो तुझ्यावर अशा प्रकारचा उपकार त्या ठिकाणी करील. म्हणून जे माझे भक्त आहेत तर त्यांनाच त्या ठिकाणी तू शरण जा. अशा मी भक्ताच्या पराधीन आहे असा भगवान पराधीन त्या ठिकाणी राहतो. भगवंताला ऋण फेडता येत नाही आणि म्हणून तुकाराम महाराजांना भांडायला चान्स अशा प्रकारचा मिळतो. तर या 2-3 जी कारणं आपण पाहिली त्या कारणानं देवाला भक्ताचं ऋण चुकवता येत नाही अशा प्रकारचे आहेत. पण भक्त काही त्याला सोडित नाहीत. अजून काही निरनिराळे पैलू आणि तुकाराम महाराज सांगतील
आपण मोठ्या आनंदानं ऐकूया. झालेली आजची सेवा सद्गुरूंच्या आणि प्रभूंच्या चरणी समर्पण करून आपण इथेच त्या ठिकाणी याचा पूर्णविराम देऊ. धन्यवाद. तुका म्हणे काय तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता. सर्वस्व ही देता, फाकून दूर सुखविता, फाकून दूर सुखविता, फाकून दूर सुखविता, फाकून दूर सुखविता. मेघो थोड़े बहु देता, फाकून दूर कविता, फाकून दूर कविता, फाकून दूर कविता, फाकून दूर कविता. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलीक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज